विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी सया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठविले प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी। नमस्कार मंडळी, मी अजित पल्लव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत दादर येथे आणि आपण चाललो आहोत दर्शन घेण्याकरता श्री स्वामी समर्थ यांचं दादरच्या मठात जाऊन। तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर दादर स्टेशनला तुम्ही उतरलात की दादर वेस्टवरनं जवळपास पायी 10 ते 12 मिनिटाच्या अंतरावर हा मठ आहे। शिवाजी मंदिरवरून तुम्ही सेना भवनच्या दिशेने गेलात तर जवळपास 5 मिनिटावरच तुम्हाला हा मठ मिळेल। ते सेना भवनच्या अलीकडेच एक गल्ली आहे, त्या गल्लीजवळच श्री स्वामी समर्थांचा हा मठ आहे। आता आपण स्वामींच्या मठाच्या गल्लीमध्ये आलो आहोत। तुम्ही ते दुकान पाहू शकता आणि वर इथे हा कळसही दिसतोय स्वामींच्या मठाचा। इथे अनेक प्रकारची दुकाने आहेत सजावटीची, त्याचबरोबर तुम्हाला इथे फोटोज मिळतील, मूर्त्या मिळतील महाराजांच्या छोट्या छोट्या, त्या आपण इथे वेळेस नक्की पाहू। या मठाची स्थापना बाळकृष्ण महाराजांनी 29 मे 1910 रोजी केली, म्हणजे जवळपास 113 वर्ष या मठाला उलटून गेली। तुम्ही वर इथे पाहू शकता, मी थोडं झूम करतो कॅमेरा। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ ह्या पाहू शकता, किती छान छान मूर्त्या आहेत इथे स्वामींच्या। तसेच हे फोटोज आहेत अनेक प्रकारचे। तुम्ही इथे पाहू शकता मठाच्या बाहेरच अनेक दुकाने आहेत फुलांची, आणि किती छान छान प्रकारचे फुले आहेत जी तुम्ही महाराजांसाठी घेऊन जाऊ शकता। त्याचबरोबर इथे हारांचीही दुकाने आहेत। तर आता जास्त वेळ न घालवता आपण मठात जाऊया आणि महाराजांचं दर्शन घेऊया। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी यांचा प्रकट काल होता इसवी सन 1856 ते 1878, म्हणजेच 22 वर्षे। इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले। मंगलवेढ्यातून जेव्हा पहिल्यांदा स्वामी अक्कलकोटामध्ये आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता। तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया, रविवार दिनांक 6 एप्रिल 1856। विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी सया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठविले प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी। अशक्य हि शक्य करतील स्वामी या अथांग श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिलं आहे। मठात प्रामुख्याने स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी तसेच गुरुपौर्णिमा, दत्त जयंती हे मुख्य उत्सव असतात। या दिवशी जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर सकाळी 6:30 ते 11:30 पर्यंत तो अभिषेक होतो व त्यानंतर आरती होते। हा फोटो आहे बाळकृष्ण महाराजांचा। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी। दर गुरुवारी आणि शनिवारी मठामध्ये रात्री 9:30 नंतर भजन असते।
गुरुवारी 11:30 पर्यंत असते, पण शनिवारी मात्र रात्रभर भजन चालते. या भजनादरम्यान भाविकांना प्रसाद म्हणून चहा दिला जातो. चहा अशासाठी की बाळकृष्ण महाराजांना चहा खूप आवडायचा, त्यामुळे भाविकांना कितीही वेळा चहाचा आस्वाद घेता येतो. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यागीन तू स्वामी भक्त. किती हे दिला बोल त्यांनी जात, नको डगमगू स्वामी देतील साथ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मठामध्ये दररोज सकाळी 7:30 वाजता आरती असते. गुरुवार आणि शनिवारी आरती 7 वाजता चालू होऊन 8:30 ते 8:45 पर्यंत चालते. तसेच या दोन्ही दिवशी रात्री 9:30 वाजता भजन चालू होते. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळनाने त्याला, परलोकी बापू महाराज आणि मातोश्री पद्मामाता यांचे फोटो तुम्ही पाहू शकता. बितोसे भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्हाला स्वामींना प्रसाद म्हणून काही आणायचे असेल तर पानाचा विडा, पुरणपोळी, तसेच चाफा, बेदाणा लाडू हा स्वामींचा आवडता प्रसाद आहे. आणि हे आहे मठातील कार्यालय. आता आपण स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलो. स्वामींचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं. तुम्हालाही खूप बरं वाटलं असेल. हल्लीच या मठाचं नूतनीकरण झालं होतं, त्यानंतर मी पहिल्यांदाच इथे आलो. मठाच्या बाहेर तुम्हाला इथे स्वामींच्या छान छान अशा मूर्त्या मिळतात. तुम्ही पाहू शकता, या छोट्या मोठ्या अशा अनेक प्रकारच्या मूर्त्या इथे आहेत. फेटा घातलेल्या मूर्त्या आहेत. गाय आणि वासरू अतिशय सुंदर मूर्ती आहे. तर घरात ठेवण्यासाठी तुम्ही इथून मूर्तीही घेऊन जाऊ शकता, तीही अगदी वाजवी दरात. तसंच इथे पाहू शकता की स्वामींचे फेटे आहेत, त्याचप्रमाणे आसन आहेत. ही तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला जर स्वामींचे नामजप करणारी पुस्तके हवे असतील तेही तुम्हाला इथे मिळू शकतात. दुर्गा शक्ती, सप्तष्टी, कुमकुम आसन, विष्णू सहस्त्रनाम अशी अनेक पुस्तकं तुम्हाला इथे मिळतील. तसेच स्वामींचे इथे विविध रूपातील फोटोही आहेत, हेही तुम्हाला इथून घेता येतील. आणि हे सर्व अगदी मठाच्या बाहेर लागून आहे. आणि हो, घरी घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मठामध्ये स्वामींचा प्रसाद मिळतो, तोही फक्त आणि फक्त 20 रुपयामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्वामींचं दर्शन घेऊन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य द्या. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर अवश्य करा, बेल आयकॉन दाबा. असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या भेटीस येऊ. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री स्वामी समर्थ.